जिल्हाधिकारी कीर्तिकिरण पुजारी यांच्या अध्यक्षतेखाली आणि आमदार प्रवीण स्वामी यांच्या उपस्थितीत शुक्रवारी उमरगा तहसील कार्यालयाच्या सभागृहात उमरगा आणि लोहारा तालुक्यातील भूकंप पुनर्वसन बाधित गावातील नागरी प्रश्न सोडवण्यासाठी कालबाह्य कार्यक्रम राबवणे आणि दोन्ही तालुक्यातील इतर समस्यांबद्दल निराकरण करण्यासाठी आढावा बैठक घेण्यात आली। यावेळी दोन्ही तालुक्यातील विविध विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते। मात्र जिल्हाधिकारी यांनी घेतलेल्या या आढावा बैठकीला महाराष्ट्र जीवन प्राधिकरण तसेच महावितरणचे अधिकारी जाणीवपूर्वक अनुपस्थित राहून महत्त्वाच्या बैठकीला ठेंगा दाखवल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे। विशेष म्हणजे या दोन्ही विभागाला नोटीस देण्याचा आदेश खुद्द जिल्हाधिकारी पुजार यांनी बैठकीत सांगितले असले तरी याबद्दल काय कारवाई होईल याकडे अनेकांचे लक्ष आहे। तहसीलच्या सभागृहामध्ये घेण्यात आलेल्या आढावा बैठकीत भूकंपग्रस्त भागात कालबाह्य कार्यक्रम राबवून नागरी समस्यांचे निराकरण करणे तसेच दोन्ही तालुक्यात रखडलेले रस्त्याचे कामे पूर्ण करणे, नागरिकांच्या आरोग्य सेवेसाठी सुविधा देणे, वृक्ष लागवडीसाठी विशेष मोहीम सुरू करणे, पाणी पुरवठा संदर्भात प्रत्येक ग्रामपंचायत स्तरावर बैठक घेऊन पाणी पुरवठ्याचे प्रश्न सोडवणे, त्याचप्रमाणे उमरगा आणि लोहारा तालुक्यातील गाव नकाशे सिटी सर्वे व्यवस्थित होण्याकरिता नव्याने सर्वे करणे आणि समाज मंदिर तसेच शासकीय इमारती नादुरुस्त असल्यास नव्याने दुरुस्तीसाठी प्रस्ताव पाठवणे, गाव स्तरावरील पाणी पुरवठा संदर्भाच्या समस्या तात्काळ सोडवणे यासह अन्य विषयावर चर्चा करण्यात आली। यावेळी तालुक्यातील कृषी, बांधकाम, आरोग्य, शिक्षण, सामाजिक वनीकरण आणि वन विभाग यासह इतर विभागातील अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते। मात्र महाराष्ट्र जीवन प्राधिकरण तसेच महावितरणचे अधिकारी आणि कर्मचारी गैरहजर होते। त्यामुळे यांना नोटीस बजावण्याचा आदेश खुद्द जिल्हाधिकारी पुजार यांनी उपविभागीय अधिकारी गणेश पवार यांनी दिला आहे। आयोजित बैठकीला मुख्य कार्यकारी अधिकारी मयांक घोष, उपविभागीय अधिकारी गणेश पवार, पुनर्वसन विभागाचे उपजिल्हाधिकारी अरुणा गायकवाड, उमरगा तहसीलदार गोविंद एरमे, लोहारा तहसीलदार रणजित कोळेकर, लोहारा गटविकास अधिकारी शीतल खिंडे यांच्यासह अनेक जण उपस्थित होते। GTV मराठी प्रतिनिधी विशाल देशमुख, तालुका उमरगा, जिल्हा धाराशिव।